तर आजचा ब्लॉग मी बनवणार आहे तुम्हाला. मी पुरा किल्ला आहे त्याच्यावरती आज मी चढणार आहे आणि बराच मोठा हा ट्रॅक होणार आहे आणि तुम्ही बघू शकता. लास्टपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्की. आणि याच्यावरती ना पूर्ण शिवाजी महाराज गेले तर त्याची पण तुम्हाला मी दाखवणार आहे, ते पण दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि पुरा हा जंगलचा किल्ला म्हणजे जंगलामधून मी चाललेला आहे आता तुम्ही बघू शकता. आणि एकदम वरती तुम्ही जाल ना तर तुम्हाला बरंच पाणी पण डोंगरावरती बघायला भेटेल. एकदम वरती डोंगरावरती आहे आणि ते पण विचित्रच वाटतं. म्हणजे एवढे वरती डोंगरावर पाणी राहत नाही, पण ते पण तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि हे बघा कसं मी जंगलातून मला जावं लागतं हे बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. आणि असंच मी व्हिडिओ बनवत राहीन. आता पूर्ण आता मी जंगलामधूनच मी चाललेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता बघा. आणि इकडं कोणीच नाही आहे माणसं आणि मी एकटाच चाललेला आहे. तर आणि वरती बरंच सारं तुम्हाला काय बघायला भेटणार आहे याच्यावरती किल्ल्यावरती. आणि शिवाजी महाराज गेलेले ना ते पण याच्यावरती तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा. आणि बघू शकता पहाड आहे ना वरती एकदम, त्याच्यावरती मी चाललेला आहे. आणि बघा बरेच सारे वरती चाललेलं आहे. असे अलग प्रकारची झाडं आहेत इथे तुम्हाला बघायला भेटेल. आणि बघा करवंदे आहेत इकडं, हे बघा इकडं हे करवंदे आहेत. आणि असंच तुम्हाला चांगली म्हणजे झाडं पण इकडं बघायला भेटेल. आणि एकदम वरती गेल्यावर तुम्हाला मी दाखवणार आहे व्ह्यू कसं आहे ते. आणि हे तुम्ही बघू शकता हे काय झाड आहे. आणि हे बघा हे काय झाड आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा. आणि बरेच सारे लोक खातात. मी पण आता तुम्हाला याची टेस्ट करून दाखवणार आहे कसे आहेत लागतं ते. आणि तुम्ही बघा ते हे झाड आहे आणि ते मला आता जंगलामध्ये भेटलेलं आहे. बघा हे असं त्याला छोटी फळं लागलेलं आहेत. हे बघा अरे हे असं छोटी तिला फळं लागलेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा जंगलामध्ये आलं ना तुम्हाला बरेच काय खायला भेटतील. हे बघा असे हे असं बघा हे पण तुम्हाला खायला भेटतील, पण ते पिकलेलं नाही आहे. आणि बघा एकदम ती काळी असतात पिकल्यावर आणि एकदम गोड लागतात. तसं जंगलामध्ये बरेच साऱ्या वनस्पतीपासून तुम्हाला खायला काय भेटेल, पण बरेच लोकांना माहीत नाही आहे कसं खायचं काय खायचं ते. तिखट पण अशी लागलेलं आहे पण ते अद्याप पिकलेलं नाही. हे बघा हे असे आहेत आणि हे पिकलेले नाही आहेत. तर तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही मला हे काय आहे ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जे पण माझे व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. बघा इकडं पण इथं पण असे आहेत पण ती पिकलेले नाही आहेत. आणि आता मी वरती चढतो. बघा एकदम हे बघा हा ट्रॅक कसा होणार आहे बघा. याच्यावरती चढायला लागेल मला. आणि अजून तुम्हाला त्याच्यावरती गेल्यावर अजून वेगळं व्ह्यू बघायला भेटेल. हे बघा तर मी अर्धेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि अजून बरंच सारा बाकी आहे चढायचं. तर असं प्रकारच्या जंगलातून मी चढतो आज. आणि इथं तुम्हाला ना बरंच काही बघायला भेटणार आहे. आणि एकदम वरती डोंगरावर तुम्हाला झाडं पण म्हणजे पाणी बघायला भेटणार आहे. आणि शिवाजी महाराज इथून गेलेले आहेत ना ते पण बघायला भेटणार आहे. त्याचे पण ते कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा बरंच सारं असं मला चढावं लागतं. तर हे
खालचा व्ह्यू बघू शकता कसा आहे बघा. असा पर्वत रांगा इकडनं असे गेलेले आहेत. ते तुम्हाला ते दाखवतो वरती अजून व्हिडिओ चांगलं दिसेल. असं हे बघा एकदम त्या पर्वत रांगा तिकडे तुम्ही बघू शकता असं गेलेलं आहेत. आणि हे साईडला असं आणि तुम्हाला मी दाखवतो कसं व्ह्यू एकदम खतरनाक होणार आहे. हे बघा हा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे. आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा, लाईक करा, चॅनलला फॉलो करून ठेवा. हे एवढा मी मेहनत करतो. हे बघ आणि हे तुम्ही बघू शकता ना डोंगर एकदम वरती, त्याच्यावरती मी चढणार आहे बघा हे इथं. आणि इथं बराच सारं काय बघायला तुम्हाला भेटणार आहे. आणि मी अर्धेक चढलेलं आहे बघा. हे असं इकडनं असं साईडला असं जावं लागेल. आणि बघा इकडं एकदम खतरनाक आहे. आणि इथं ते एकदम वरती टोकावरती बघा तिथं मी जाणार आहे. मी बघा कसं चाललेलं आहे. डोंगरावरती जायचं आहे. आणि तिथं बघा बरंच सारं काय बघायला तुम्हाला भेटणार आहे. आणि साईडचं व्ह्यू बघू शकता कसं आहे बघा अशा प्रकारचं. आणि आता मी तुम्हाला पाठीमागचं दाखवतो कसं आहे ते. हे बघा हे बघा हे दृश्य कसं बघायला तुम्हाला भेटेल. हे बघा असं आहे हे असं डोंगरावरती. आणि इकडनं मी जाणार आहे असं. हे बघा हे तुम्ही व्ह्यू बघू शकता कसं पहाडचं बघा एकदम खाली दरी आहे. आणि हे बघा अशा प्रकारचं आणि असं वरती चढावं लागेल मला. हे बघा आणि इकडं तुम्ही बघू शकता एकदम खाली बघा एकदम खाली. हे बघा कसा नजारा इथं आहे. आणि अशा प्रकारचे हे बघा असं डोंगर आहेत साईडला. इकडे तुम्ही बघू शकता बघा हे डोंगरावरती जाणार आहे. हां हां काय वाघ आहे वाघ. हा हे डोंगरावरती काय काय बघायला भेटतं. हा काय तीन वाघ कुठं गेला खाल गेला. हे बघा ही बकरा चढणार आहे. आणि इकडं बकरा आहेत. आणि हे हा भाऊ आहे. हा भाऊ सांगतो वाघ आहे ना. हा बघा तुम्ही पण असं जंगलामध्ये येऊ नका, जास्त फिरू नका. असं मी व्हिडिओ बनवतो. तर हे डोंगरावरती जायचं. आणि हे डोंगरावरती काय काय बघायला भेटेल. असं आहे माईक. आणि ते डोंगरावर काय काय बघायला भेटेल. हाऊस बघायला भेटल. आणि शिवाजी महाराजांचा पण बघायला भेटेल ना त्याला. तर बघा हा भाऊ आहे आणि बकरा चालतो. आणि आता तुम्ही पाणी पिया कुठं घरी वरती. आणि जेवायला आता घरीच ना. घर गाव कोणचा गाव. आखाडा उज्जैनी आखाडा. मला भाव भेटलाय तर त्यांनी मला सांगलं का वाघ भेटलेला आहे. वाघ आहेत ना तीन वाघ तीन वाघ आहेत. तीन इकडे तीन वाघ आहेत. मला माहित नव्हता पण तुम्ही सांगितला ना. तीन वाघ मिळाला ना. हा तीन वाघ सरळ फार हालत माझी खराब झाली ते वरती चढायला डोंगरावरती. इथं तुम्ही बघू शकता बघा असं साईड लावून अजून वरती चढायचं आहे. पण काही इकडं खतरनाक वाटतं मला. इकडून हे बघा एकदम खतरनाक आहे.
ट्रॅक. आणि म्हणजे भाई ना इकडं डोंगरामध्ये म्हणजे वाघ पण असतात, त्याची पण भीती वाटते. भाई एक ट्रॅक चढलो पण आता एक बाकी आहे चढायचा एकदम वरती. भाई खसा बिसा चढलोय. मला तर बऱ्याच भीती वाटते म्हणजे वाघ बिघ असं काय. त्याच्यामुळं मी चष्मा काढला तर म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे वाघ बिघ, नाही तर असलं तर डायरेक्ट चर्दीतच मुतवाल भाई. त्याच्यामुळे चष्मा काढला तर. आणि मी एवढा घाबरलेला होतो ना तिथं, म्हणजे करवंत पण होते एकदम गच्चट होता, तुम्ही बघितलं असतं व्हिडिओ. आणि त्याच्यामुळं मी चष्मा पण काढला. आणि आता खतरनाक म्हणजे तर भाई माझे चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढी मेहनत करते, एवढा मोठा ट्रॅक चढलेला आहे आज. आणि मला 2-3 तास लागले चढायला ह्याच्यावरती. आणि वरती पाणी पण आहे डोंगरावरती. मला ताण लागलेला आहे पण मी पाणी आणलेलं नाही. पण बघू कसं पाणी आहे ते मला माहीत नाही. ताण तर लागले पण पिया लागणार आहे. अद्याप एक चढायचा बाकी आहे. आलं समज. इथं पण पक्का गचाट आहे. पण चष्मा काढतो जरा. हाय तुम्ही बघू वाट कशी आहे. आणि एकदम पूर्ण हे बघा.
इथं तुम्ही बघू शकता पार्टी बिर्टी केलेलं आहे आणि बघू शकता बघा इथं पार्टी बिर्टी केलेलं आहे. इथं बाटल्या आहेत आणि या किल्ल्यावरती अशी घाण केलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा. आणि काय अशी माणसं आहेत ना काही सांगून फायदा नाही. आणि किल्ला आहे त्याच्यावरती हे आहे असं जास्त घाण नाही केली पाहिजे माणसाने. बघू शकता बघा कसं एकदम खतरनाक आहे. आणि इकडे बघा एक किल्ल्यावरती कसं एकदम चांगलं आहे हे बघा एकदम सुंदर असं वाटतं. निसर्ग पर्वत रांगा इथून असे गेलेलं आहे आणि इथून असं शिवाजी महाराज आलेलं होतं. पण हे बघा तुम्हाला मी दाखवतो पर्वत रांगा. आणि इकडं हे असं साईडला बनवलेलं आहे म्हणजे कोणी पण टुरिस्ट आलं ना तर खाली पडले नाही पाहिजे त्याच्यासाठी असं साईडला होऊन असं बनवलेलं आहे. हे बघा असं साईडला बनवलेलं आहे म्हणजे कोणी पण टुरिस्ट आलं ना तर खाली पडले नाही पाहिजे त्याच्यासाठी हे असं बनवलेलं आहे. आणि हे बघा एकदम चांगलं वाटेल तुम्हाला जागा. हे बघा किती चांगलं सुंदर आहे. आणि हे साईडचं व्ह्यू बघू शकता कसं. हे बघा हे बघा एकदम हे बघा एकदम खाली भाई एकदम म्हणजे मी असं चढलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो बघा. असं ट्रॅक करून चढलेलं आहे वरती. हे बघा एकदम खतरनाक आहे. हे बघा इकडनं असं एकदम खतरनाक आहे. आणि तिकडं रस्ता बनवायचं चालू काम केलं आहे एकदम खाली तुम्ही बघू शकता. हे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता बघा असं झाडं लावलेलं आहेत. पेरूचे काजूची लावलेले काजूचे नाही वेगळीच आहे. इथं काजूचे आहेत हे बघा इथं काजूची लावलेले आहेत. आणि हे असं हे फॉरेस्ट खातेवाल्याने पाणी यायला दिलेलं आहे. आणि आता पण इकडं मशीन म्हणजे चालू आहे. हे बघा इकडं असं हे फॉरेस्ट खातेवाल्याने हे केलेलं आहे आंब्याचं. इकडं पण झाडं लावलेलं आहेत त्यांना पाणी पुरवायचं काम ते केलेलं आहे फॉरेस्ट खातेवाले. आणि हे साईडचं व्ह्यू बघू शकता बघा भाई एकदम खतरनाक मी ट्रॅक आज केलेला आहे बघा इकडनं. तर आता तुम्हाला चला पुढं दाखवतो. एवढे वरती पाणी कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. एवढे डोंगराचे वरती ते पण एकदम भाई हे कधी संपत नाही पाणी तुम्ही बघू शकता. हे विचित्रच म्हणजे वाटतं म्हणजे एकदम खाली पाणी नाही राहत आणि एवढे वरती पाणी राहतं. हे बघा इकडं पण हे तळा आहे खाली. हे बघा इकडं खाली तळा आहे आणि इथं मोटर चालू आहे. हे बघा इकडं एकदम हे डोंगरावरती पाणी आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं पण हे बघा इथं हे पाणी पुरवठा केलेला आहे बघा. इथं हे तळे आहेत. इथं अशी पहिले ना पांडव लोकांनी हे बांधले ते तळी ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आणि एकदम गार पाणी आहे. हे बघा इथं हे बघा इथं असे मोटर लावलेलं आहे पाणी इथून असे खाली येतं. हे बघा हे पाणी इथं ही मोटर लावलेलं आहे. इथं पाणी असं पडतं. आणि इकडं पण बघू शकता बघा हे पांडव लोक होतं ना त्यांनी हे बांधलेलं होतं. हे बघा एकदम चांगलं म्हणजे आतापर्यंत एवढ्या डोंगरावरती पाणी आहे तुम्ही विचार करा. म्हणजे खाली गावामध्ये पाणी राहत नाही आणि एवढ्या डोंगरावरती पाणी राहतं बघा हे इथं. आणि हे कधीच आटत नाही पाणी. हे बघा हे पाणी ना हे पाणी झाडांसाठी वापरलं जातं. हे बघा इथं तुम्ही बघू शकता. आणि पाणी झाड आणि इकडं पत्र लावलेलं आहेत पाणीसाठी. लाईट बीट काही नाही. आणि बघा पत्र्यावरती हे मोटर चालते.
नाही का, असं प्रकारचे आहे ना, झाडासाठी वापरलात. आणि पुढं आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, इथून असे पाणी सप्लाय केलेलं आहे. इथं पाणी येतं. हे बघा, ही टांकी बांधलेलं आहे वरती डोंगरावरती. इथं पाण्याची सुविधा बनवलेली आहे. हे बघा, म्हणजे कोणी पण आलं ना त्यांच्यासाठी पाणी. हे बघा, तिथून पाणी असं पडतं खाली. इथं तुम्ही बघू शकता. आणि याच्या खाली तुम्हाला मी दाखवतो. हे बघा कसं. हे बघा, ह्याच्या खाली हे बघा, असं प्रकारचं असं आहे ना. हे असं पहिलं शिवाजी महाराजांचा हा बोगदा होता. याच्यामधून असं शिवाजी महाराज म्हणजे गुप्त निघायचं आहे. बघा, इथून असं. इथं मी चढतो आता. पिशवी इकडेच ठेवतो. हे बघा, एकदम खाली. हे बघा, एकदम एकदम आतमध्ये. आणि हे पहिला इथून असं शिवाजी महाराज यायचं पळायचा, म्हणजे हा भुईमार्ग असा होता. आहे बघा, हे असा हा. पण आता हा बंद झालेला आहे. हे बघा, याच्यामधून असा शिवाजी महाराज ते भुईमार्ग होता हा. पण हा खाली आता एकदम म्हणजे बंद झालेला आहे. बरेच वर्ष ना, त्याच्यामुळं हा बंद झालेला आहे ना. इथून असं हे बघा, असं वरती निघायचं. हे बघा, तसा वरती निघायचा. हे बघा, असं मी तुम्हाला दाखवतो. हे असं वरती निघायचं. हां, हे बघा, असा प्रकारचा आहे हा. इथून असं शिवाजी महाराज गेलेलं होतं. हे बघा, हे डोंगरावरून तुम्ही बघू शकता. हे तुम्ही बघू शकता. बघा कसं असं पहिलं बांधकाम केलं तर शिवाजी महाराजांच्या काळातलं. हे बघा, अद्यापर्यंत तसेचे तसंच आहे बांधकाम. हे बघा, हे हा ना. पुढचं पण तुम्हाला मी दाखवतो पुढं कसं आहे ते. बघा, आणि इथं काहीतरी मंदिर आहे. हे बघा, इथं एक मंदिर बनवलेलं आहे. हे बघा, तिथे वाटतं कोणी राहत नाही. तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे बघा, इथं मंदिर आहे. पण मंदिरामध्ये कोणी नाही आहे. हे बघा, हे बघा, असं मंदिर आहे. आणि हे हनुमान मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. आणि मी पण आता थोडा दर्शन घेतो. हे बघा, बघा, हे मंदिर आहे. आणि हे मी दर्शन घेतो. हे बघा, आणि हे बघा, हनुमानाचं मंदिर आहे. आणि मी दर्शन घेतो. हे बघा, हनुमान भगवान की जय हो. तुम्ही बघू शकता. बघा, हा किल्ला भूतबगड असा लिहिलेला आहे. आणि इकडं खाली सूचना दिलेल्या आहे. म्हणजे
कोणत्याही प्रकारचे कचरा टाकू नये परिसरात असं लिहिलेलं आहे बघा इथं खाली. आणि इकडे असं लिहिलेलं आहे सह्याद्री पर्वत रांगा. हे बघा, माझी नैसर्गिक जबाबदारी भूतन नियमाचे पालन करावे. याच्यावर काय काय लिहिलेलं आहे पत्र. हे बघा, तर तुम्ही इथं आल्यावर काही कचरा करू नका, टाकू नका इथं. हे बघा, अशा प्रकारचा बोर्ड लावलेला आहे. किल्ला भूतबगड शिवाजी महाराजांच्या काळातला हा किल्ला आहे. आणि बराच सारा म्हणजे आता बघायसारखं आहे, पण मला एवढं माहीत नाही ना, त्याच्यामुळे मी फिरू शकत नाही एकटाच. जोडीला कोणी असते तर मग जरा बरा झालेला असता बघायलासाठी. अशा प्रकारचा रस्ता आहे खाली उतरण्यासाठी. हे बघा, इकडं कचरा बिचरा टाकलेला आहे बराच. आहे बघा, अशा प्रकारचे वरती चढायसाठी हे आहे. बघा, मी आता खाली उतरणार आहे. खाली मला थोडं जायचं आहे हे साईडला. हे बघा, मी वरून उतरलो ना, वरून चढलो. आता मला खाली उतरायचं आहे. बघा, असं आहे किल्ल्याचं. हे बघा, हा किल्ला बनवलेला आहे. असं प्रकारचं हे बनवलेलं आहे. आणि मी आता खाली उतरतो. हे बघा, इकडून पण असं उतरायसाठी रस्ता म्हणजे आहे असं किल्ल्याचं. पण मला काही माहीत नाही ना, त्याच्यामुळे मी एकटाच फिरू शकत नाही ना. बराच काही पण राहू शकतं त्याच्यामध्ये. बघा, जे रिक्स बरीच आहे, त्याच्यासाठी मी जात नाही. काही पण राहू शकतं आतमध्ये. त्याच्यामुळं मी आता जास्त आतमध्ये बोगद्यामध्ये फिरत नाही. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, असं प्रकारचं. आणि मला खाली तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. ते कसं आहे ते बघा. ही अशी वाट आहे खाली उतरायसाठी. आणि मी आता खाली उतरतो. खाली पण तुम्हाला थोडंसं दाखवतो काय आहे ते. आणि इथं तुम्ही बघू शकता तिकडनं आता माणसं येतात बघा. तिकडनं आलेले आहेत. आणि एवढे बघा कुठे चालले. इकडं पण तुम्ही बघू शकताय. बघा बघा, तिकडं पण चाललेत. हे बघा बघा, इकडनं आहे बघा. लाजत आहेत. कुठं चालल्यात? अवधगडावर काय तिथं काय काय बघायसारखं आहे? हा थोडा तर बोला. हा, दुसरा हो काय? इथं बरेच लोक येतात काय बघायला? हो काय? बघा, इथं आता चालल्यात आणि मी वरतून खाली उतरलेला आहे. आणि मला थोडं खाली जायचं आहे. हे बघा, तिथं पोरी भेटल्यात पण त्या लाजत्यात, म्हणजे बोलायला, कॅमेऱ्यामध्ये बोलायला घाबरतात. आणि मी त्यांच्याशी थोडासा बोलायचा प्रयत्न केला. आणि मी अजून थोडा तिकडेच जाणार आहे. ते साईडला उतरणार आहे. तुम्ही बघू शकताय बघा. आणि ते इकडच्याच आहेत पोरी, म्हणजे जवळच्या आहेत बघा. किल्ल्यावरती येतात म्हणजे बघायसाठी. आणि मी तुम्हाला इथलं थोडंसं मी दाखवणार आहे. काय काय म्हणजे थोडं घडलेलं आहे ना, ते दाखवणार आहे. पण मला एवढं काय माहीत नाही, त्याच्यामुळं मी जास्त ते वरती फिरलो नाही. आणि असंच बरीचशी माणसं इथं वरती येतात, म्हणजे डोंगरावरती मस्त आनंद घेतात आणि चढ जातात. म्हणजे हे थंड हवेचं हे बघा. आणि रस्ता नाही आहे वरती जायसाठी. असंच तुम्हाला चालत जावं लागेल आहे 2-3 किलोमीटर. तर इकडं बघा
आणि मी परत जाणार आहे तिकडं वरती. थोडं ते साईडला मला उतरायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता बघा, असं झेंडा लावलेला आहे. त्याने शिवाजींचे महाराजांच्या काळातले ना त्यांचे इथेपर्यंत आहेत. पण बघा हे तेवढेचची दगड आहे अर्ध्यापर्यंत. तिथं हा असा झेंडा लावलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे बघा. आणि दुसरी पण इथं दगड होते पण ती तुम्हाला दाखवता. इथं एक झेंडा लावलेला आहे बघा इथं. आणि हे चिन्ह बघू शकता आहे बघा कसं. इथं तुळशी लावलेलं आहेत हे बघा. असं प्रकारचं आहे. आणि बघा ही सीताची पावलं आहेत. हे बघा हे असं प्रकारचे आहेत बघा. या आध्यापर्यंत जसेचे तसे आहेत. आणि इथं पण काहीतरी आहे पण ते दिसत नाही. आणि हे स्पष्ट दिसतं. तेवढ्याचे काळातले आहे आध्यापर्यंत जसेचे तसे आहेत हे बघा. आणि हे ना ही म्हणजे सीताची पावलं आहेत. कोणी सांगतं घोडीचे पावलं आहेत पण एवढं काय माहीत नाही मला. हे बघा ती तुम्हाला हे दाखवायची होती. इथून असं शिवाजी महाराज गेलेलं होतं. आणि हे बघा इकडं असं झेंडा पण लावलेला आहेत. हे आतापर्यंत जसेचे तसं झेंडा आहे ते बघा. हे झेंडा तुम्ही बघू शकता. आणि इथं मी चप्पल काढून आलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता इकडं बघा. हे म्हणजे जपून ठेवलेलं आहे दगड. आणि हे एवढं काही मला पण माहीत नाही पण हे तुम्ही बघू शकताय बघा. हे इथून म्हणजे घोडा इथून असा गेला तर त्याचे हे म्हणजे हे आहे. हे शिवाजी महाराजांचा घोडा होता ना तो इथून असा गेलेला होता. त्याचंही दगड म्हणजे त्याची म्हणजे हे वठलेलं आहे. हे बघा असं प्रकारचं आहे. आणि मी म्हणजे पावलं बिवलं वठलेलं होते ते सीताची पावला ती इकडे आहे ते. हा ती बघले. आणि दुसरं काय अद्याप आहे? दुसरा काही नाही इकडे. हो काय. आणि घोड्याचे पण वठलेले होते ना. घोड्याची इकडे नाही तिथे तिकडं. कोणी का ते खाली तिकडे असं खाली जायला लागेल? नाही ते फार ते खाली गेला तिकडं. हो काय. सीताची ते पावला होती वरती. हो काय. ते एकदम खाली उतरायला लागेल ते बाजून. हे इकडून तर कोणी बघलेलं असेल. म्हणजे असं साईडला जायला लागेल काय? हे असं साईडला जायला लागेल. आता बघू शकता मी विचारलं तर मावशीला काय इथं काय काय आहे तर सगळं आहे पण ते बरेच लांब आहेत. एवढं काय मला माहीत नाही. सीताची पावलं पण मी तुम्हाला म्हणजे दाखवलीत व्हिडिओमध्ये. आणि घोड्याची पावलं पण आहेत शिवाजी महाराजांची पण ते बरेच लांब आहेत. आणि ते काय मला माहीत नाही त्याच्यामुळं मी तिकडं जाणार नाही. आणि ते बोलते खालून असं रस्ता आहे पण मला माहीत नाही त्याच्यामुळं मी जाणार नाही तिकडं. हे बघा. आणि मावशी बोलली ते तुम्हाला सगळं मी सत्य आहे ना ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल. म्हणजे मी बनवलं तर काय कोणी खरा मानणार नाही. आणि तिथं म्हणजे सीताची पावलं पण तुम्हाला दाखवली. आणि घोड्याची पण पावलं आहेत पण ती बरेच लांब आहेत. ती काय मला काय एवढी माहीत नाही त्याच्यामुळं मी तिकडं काही जाणार नाही. आणि आजचा ब्लॉग